Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आता सुरुवात झालेली आहे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत भास्कर बगरे, तर त्यांनी आता नुकतंच कुटुंबासह मतदान केलेलं आहे। आपण ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा, तुम्ही मतदान केलं आणि तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार? एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाविकास आघाडी एनडीए आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारी दिली आणि एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज मतदानाच्या रूपातून सर्व मतदार बंधू भगिनी मतदान करणार आहे। मी सर्वांना विनंती करतो की मी एक तुमच्यातला सर्वसामान्य कार्यकर्त्याला साहेबांनी किंवा इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारी दिली, तर आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला की माझा अनुक्रमांक 3 तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्यावी, ही विनंती या निमित्ताने करतो। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। मला हे सांगा की आपली 5G आहे, तर केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यासोबत आहेत आणि एकंदरीत त्यांनी दावा केला आहे की साधारण महायुतीचे 45 उमेदवार निवडून येतील, काय सांगाल? मी सर्वप्रथम त्यांनाही शुभेच्छा देतो। माझ्यासमोर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री या निवडणुकीत उभे आहे। निवडणुकीमध्ये शुभेच्छा एकमेकाला दिल्या पाहिजे, त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्याबरोबर त्यांनी विद्यमान खासदार त्याचबरोबर केंद्रामध्ये आरोग्य राज्यमंत्री काम करताना या भागामध्ये कांद्याचा प्रश्न असेल किंवा शेतीमालाचा प्रश्न असेल, या प्रश्नांकडे त्यांनी फार गांभीर्याने लक्ष दिलं नाही। आणि त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून काम करताना या भागामध्ये आदिवासी भाग असल्यामुळे किंवा शेतकरी बहुल भाग असल्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती आरोग्याच्या सुविधा 100-200 बेडचे हॉस्पिटल या भागामध्ये होणं अपेक्षित होतं किंवा त्याचबरोबर आहे ती यंत्रणा अपडेट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे होते, परंतु ते प्रयत्न त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेले नाही आहे आणि त्यामुळे जे सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा मग रेल्वेचे प्रश्न असतील, तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न असतील किंवा त्याचबरोबर वेगवेगळ्या जे घटक आहे समाजातल्या, या समाजाच्या घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जो पुढाकार त्यांनी घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही आणि त्यामुळे मतदार बंधू भगिनी नक्कीच त्यांच्यावरती नाराज आहे आणि त्याचा राग या निवडणुकीमध्ये काढून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांचा प्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये काम करण्याची संधी देतील आणि त्यामुळे नक्कीच माझा विजय होईल अशी मला खात्री आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। भास्कर बगरे यांची जी कन्या आहे पल्लवी आहे ती आहेत, मला हे सांग की तुझे वडील आता खासदारकीची निवडणूक लढवत आहे, आज मतदान सुरू आहे, कसं वाटतंय तुला? सर्वप्रथम खूप आनंद होतोय की वडिलांना एवढी मोठी संधी मिळाली आहे आणि कुटुंब म्हणून या गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे आम्हाला सर्वांना आणि खऱ्या अर्थाने ते लोकांचे आमचे असल्यापेक्षा तर त्यांचा जो कुटुंब आहे ते पूर्ण मतदारसंघातील लोकच नाही तर आज महाराष्ट्रातली सर्व लोक त्यांच्यावर प्रेम करत आहे आणि हे कुटुंब म्हणून बघताना फार आनंद होतो आहे। एकंदरीत पाहता भास्कर बगरे यांच्या कुटुंबाने सुद्धा सांगितलं आहे की स्वतः भास्कर बगरेच निवडून येणार आहेत असा विश्वास जे भास्कर बगरे यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, गोंडेगाव, दिंडोरी, नाशिक। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।